आई शपथ, एवढा शब्द तोंडाबाहेर पडला ज्यावेळेस उर्मिलाने आवाज दिला आणि नेहमीसारखा चहाचा कप न देता आज ही गावरान बोराची प्लेट दिली. बोरं म्हटले की खूप आठवणी आहेत. बरं, तुमच्या हे लक्षात आली का गोष्ट? बोरं, चिंचा, आवळे, पेरू ही फळं थंडीमध्येच का असतात बरं? बरीच लोक जी घसा सांभाळतात, कफला सांभाळतात, खोकला येईल म्हणून खात नाहीत, अशा लोकांसाठी ही फळं नसतात. ही फळं आमच्यासारख्यांसाठी असतात. घसा बसला तरी आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे. व्हिडिओ तर तुम्ही बघितला आहे. नाही तर बोरं खायच्यात, पेरू तर असतोच. पण एक सांगू का, लहानपणी शाळेच्या बाहेर खाल्लेल्या पेरू आणि बोरांपेक्षा ना, स्वतः जाऊन शाळेच्या ड्रेसमध्ये गोळा करून आणलेली बोरं, पायामध्ये चाळण होईपर्यंत अक्षरशः. आता तुम्ही म्हणाल चाळण म्हणजे काय? पिठाची चाळण नव्हे, नवीन काटा माझ्या पायात मोडताना विचार करायचा की आता कुठं जागा शिल्लक आहे आणि हिला मोडू, त्याला म्हणायचं पायाची चाळण करून यायचं. आजकालच्या मुलांना नाही कळणार हो, ज्यांना एकही काटा मोडला नाही. मला नाही वाटत या पिढीमध्ये असं कोणी आहे, लहान मुलांच्या म्हणजे आपल्या मुलांच्या पिढीमध्ये, की ज्यांना पायात काटा मोडणं माहीत आहे. बघा बरं विचार करून. नाही ना? तेच झाले. माझ्या पण ऋतूच्या आणि राजीवच्या पायात कधी काटा मोडला नाही. त्याच्यामुळे त्यांना काटा मोडणं हा आणि काटा काढल्यानंतर ठणक बसू नये म्हणून त्याला सुईने गुळ घेऊन गुळाचा चटका देणं हा प्रकार तर माहीतच नाही आहे. बरं चला, विषय होता बोराचा. तर बोराच्या इतक्या साऱ्या आठवणी आहेत. तर प्रत्येक बोराला एक आठवण काढत काढत सध्या काम चालू आहे. उद्या कार्यक्रमामध्ये मला अँकरिंग करायचं आहे, त्याच्यासाठीचं स्क्रिप्ट लिहून काढते. चला तर मग या सीझनमध्ये बोरा, चिंच, आवळे काहीच चुकवू नका, सगळं खाऊन घ्या.